बेश्रमाचे झाड लावून आंदोलन करत आहोत। हे अधिकारी कर्मचारी का फुकट पैसे घ्यायला आहे का? नमस्ते। माहूरगड साळखणी मांडवी या महत्वाच्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे। रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले असून अपघातांची संख्या वाढली आहे। या परिस्थितीमुळे परिसरातील जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नागरिकांनी शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधत आम्हाला डांबरी नव्हे तर सीसी रोडच हवा अशी ठाम मागणी केली आहे। डांबरी रस्त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून 2 वर्षातच हे रस्ते उखरून खड्डेमय होतात असे त्यांनी सांगितले। आमच्या या समस्येकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता सीसी पद्धतीने दुरुस्त करावा, अन्यथा पुढील काळात नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे। दरम्यान या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे। मांडवी या रस्त्याने आम्ही काल जात असताना सायंकाळी रात्रीची 10 वाजताची लाईव्ह गोष्ट आहे, माझ्या समोर घडलेली घटना आहे। या घटनेमध्ये माझी माता डिलिव्हरीसाठी जात असताना या गड्ड्यामध्ये ऑटोचं चाक निघालं। त्या चाक निघाल्यामुळे त्या माझ्या मात्याला एवढं दुःखद वेदना झाल्या। त्यामुळे आम्ही सर्वजण आज या आमचा जो परिसर आहे, ते जो मुख्य रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे, या रहदारीसाठी आम्ही बेश्रमाचे झाड लावून आंदोलन करत आहोत। हे अधिकारी कर्मचारी का फुकट पैसे घ्यायला आहे का? आणि एकीकडे गडकरी साहेब म्हणतात की माझ्याकडे पैशाची काही कमतरता नाही, तुम्हाला काय लागते काय नाही। हे अधिकारी काय झोपले की काय करायचं काय नाही। आणि जो समृद्धी महामार्ग आमचा झालेला आहे तो या आमच्या रस्त्यामुळे झालेला आहे। इथून सर्व केटीसीचे वाहन, मोठमोठे वाहन इथून जातात, त्यांच्या वाहनामुळे हे अशी घटना घडलेली आहे। सरकारनं जर गंभीर दखल घेतली नाही, 2 दिवसामध्ये जर या रस्त्याची त्यांनी व्यवस्था केली नाही, कोणतेही जर अपघात घडले, कोणती जर दुःखद घटना इथं जर घडली तर अधिकारी यासाठी जबाबदार राहतील आणि अधिकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे। अधिकारी जर खडबडून जागे नाही झाले तर त्यांच्या ऑफिसला आम्ही ताळा लावू, आणि नाही तर तिथं त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या खुर्चीला हार घालू। झोपले काय? एवढा काय रस्ता दिसायला नाही काय? किती भयंकर रस्त्याची परिस्थिती झालेली आहे बघा तुम्ही, दाखवाय सगळे। हे बैलगाडी वाला सुद्धा, त्यांना सुद्धा त्रास आहे, याचे पोते पडले म्हणते। आता बघा, हे सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। महत्वाचा विषय आहे मित्रांनो, गडकरी साहेबांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे। मी आताच अधिकाऱ्याला, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला आताच बोललो, त्यांनी जर गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही गडकरी साहेबाच्या घरी जाऊन बसू, पण हे रस्ता जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। बस। माहूर की बात अब पूरे भारत तक।